हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सुंदर अशी राजमाता पैठणी आपल्याकडे आलेली आहे. तुम्हाला मी दाखवते राजमाता पैठणीचं थोडक्यात लुक. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तसं सांगितलेलंच आहे. सगळ्यात रेट कमी राहणार आहे सगळ्यात, कारण सगळीकडे तुम्हाला 2000 1900 म्हणजे 1800च्या वरच राहील सगळीकडे. माझ्याकडे सगळ्यात स्वस्त आहे. तर हे बघा, हे असे 2 लटकन येणार आहे जे आपल्याला ब्लाऊजसाठी येणार आहे सेपरेट. ब्लाऊज इथे मागं नॉडला लावण्यासाठी. आणि हा ब्लाऊज राहणार आहे. ब्लाऊज हा पूर्ण आरीवर्कमध्ये राहणार आहे. हे बघा, हे जे आहे ना हे थ्रेडवर्क आहे, रेड आणि येल्लो. बाकीचं हे सगळं मग आरीवर्क मनी, आणि मनीसुद्धा एकदम हाय क्वालिटीचे चांगले वापरलेत. हे बघा, इथं पण असं बीड्सचं आरीवर्कचं काम आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आता भाई आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेस काय होतं ना, हे बाई ना इथे पुरत नाही, इकडे जॉईंट लावावं लागतं. खूप चिटकून चिटकून या वर्कच्या बाह्या असतात. हे जर तसं राहणार नाही. इथं तुम्ही कितीही मोठी म्हणजे प्लस साईजची जरी लेडीज असेल ना, तरी बाह्या कुठेही जॉईंट कराव्या लागणार नाहीत. हे बघा, सेपरेट बाह्यांचं आरीवर्क केलेलं आहे सेपरेट. इकडं इकडं असं म्हणजे कुठे काय होतं, आरीवर्क तर असतं. ब्लाऊज पीस इतका मोठा 1-1.5 मीटरचा असतो, पण त्याला वर्क इतकुशाच दिलेला असतं जागे, त्यामुळे ते ब्लाऊज बसवता येत नाही. आणि बॅकचा जो पार्ट आहे ना, तर तो पूर्ण असा आरीवर्कचा राहणार आहे हा गळा. आणि हा सगळ्यांनाच छान दिसेल ना असाच नेक आहे. आणि ह्याचा जसं सॉफ्ट सिल्क मटेरियल किंवा सिल्क मटेरियल असं ना ब्लाऊजचं नॉर्मली आपल्या ब्लाऊजचं, तसं नाही आहे. तर ह्याचं हे वेगळंच, खूप जसं जाड वेलवेट पण नाही आहे, पण वेगळं जसं सॉफ्ट मटेरियल आहे आणि पण मस्त आहे, एकदम सॉफ्ट आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला साडी दाखवते. तर साडी पण ना एक नंबर आहे. कलर तर याच्यामध्ये खूप आहेत. साडीचा मला सगळ्यात जास्त ब्लाऊज ही पदर बघा, पूर्ण चंद्रकोर आणि तुतारीमध्ये हा पदर राहणार आहे. जरीचं काम राहील पूर्ण. हे जरीचं बघा किती सुंदर असं नक्षीकाम जरीचं केलं आहे. आणि हे इकडं अशा पदराला सुद्धा सेम लटकन आहे, जसे आपल्याला ब्लाऊजला देणार आहेत ना तशीच सेम. खूप सुंदर लटकन आहेत. आणि त्याचसोबत ना साडी दिसते तर किती भारी बघा. थंडी वाजते म्हणून स्वेटर घातला आहे, तरीसुद्धा ऑरेंज कलर आहे, तर तो उठूनच दिसणार, त्यात काही इश्यूच नाही. भगवा रंग आहे हा. बरोबर, किती सुंदर दिसते. आणि याचं बघा, बाहेरून आणि आतून दोन्हीकडे सेम डिझाईन आहे. लगेच कळतं क्वालिटी ओरिजिनल डुप्लिकेटचे. बघा, बाहेरून असं आतल्या साईडनं असं सगळे धागेदोरे असतात, तर असं नाही आहे. पूर्ण एक सुंदर असा फिनिशिंग आहे याला. आणि ऑल ओव्हर साडीवरती बघा ही अशी ना बुट्टे जी आपण मेहंदीमध्ये काढतो ना तशीवाली बुट्टे आहे. छोटासा मोर टाईपच आहे. साडीची लेंथ खूप आहे. म्हणजे शक्यतो ही साडी बायका नऊवारीमध्येच नेसणार आहे, त्यामुळे नऊवारी टाईपच थोडीशी जास्त, जसं आपण सहावारीची नऊवारी करतो ना त्या टाईपमध्ये साडी राहणार आहे. हे बघा, आणि जेवढं शक्य तेवढं जास्त बुट्टी देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण नेसता पदर बघा तो ओन्ली 50 सेंटीमीटरचा आहे, म्हणजे अर्धा मीटरचाच आहे. एवढाच नेसता पदर आहे. जर फुल साडीवरती बघा असं जरीचं काम आहे. ही जर खूप सुंदर आहे. हे बघा, आतून बाहेरून बघा किती सुंदर जर आहे. आणि हे जे काम आहे ना फॅब्रिक इतकुसं आहे. मी ज्यावेळेस ही साडीची घडी उलगडली ना, मेन म्हणजे बॉक्स पॅकिंग आहे. बॉक्समध्ये पॅकिंग येणार आहे या. आणि दुसरी गोष्ट अजून एक म्हणजे, या साडीची मी उघडली ना तर इतकुशी घडी होती या साडीच्या ताई केलेली आहे. त्याला जरा मला पटकन ब्लाऊज शिवायचा आहे आणि वेअर करून सुद्धा साडी दाखवायची आहे, कारण लवकरच येत आहे 19 फेब्रुवारी. त्यामुळे मला शक्य तेवढं दाखवायचं आहे. बायकांच्या साड्या पोचल्या पाहिजेत, त्यांचं ब्लाऊज शिवून झाले पाहिजेत, कारण कधी कधी खूप प्रॉब्लेम येतो. जसं संक्रांतीचा ना साड्यांचा थोडा इश्यू झाला पोचण्यासाठीचा तसा खूप. त्यामुळे तर चला आता पटकन ब्लाऊज शिवते. कसा शिवते तेही तुम्हाला मी आता दाखवते, पुढे कंटिन्यू करते. खरं खरं सांगायचं ना तर मला वर्कवाले किंवा मग आरी वर्कवाले जे ब्लाऊज असतात ना ते शिवायला अजिबात नाही आवडत. कारण ते इतकं मणी तोडातोडी, नंतर ते खूप इतका वेळ जातो ना त्याच्यामध्ये, नुसता टाईमपास होतो. तर सिम्पली मी काय केलं ना, माझ्या मापाचा पॅटर्न घेऊन फक्त मार्किंग करून घेतले. गळे फक्त मी तर चेंज केलेत, बाकी सगळं सेम ठेवलं आहे. पुढच्या गळ्याचा आकार मी इथं ना पानाचा देणार होते, आणि पाठीमागनं मग जसं आहे गोल तसा सेम ठेवणार होते, काही चेंज नव्हते करणार. त्यानंतर मग इथं मी बाहीचं कटिंग केलं. तर बाही आपल्याला जेवढी उंच पाहिजे ना, म्हणजे लांबीला तेवढं लांब घेऊन वरती आपल्याला तो पॅटर्न ठेवायचा आणि व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. बाहीचं बघा किती प्रॉपर कट झाली आणि छान कटिंग होतं. फक्त उंचीला माझ्या ह्याच्यानुसार ना उंचीला ना ब्लाऊज थोडेसे कमी पडतात, कारण ना एकदम कट टू कट मेजरमेंट आहे. थोडं उंचीला थोडं अजून लांब पाहिजे होतं, असं माझं इच्छा आहे.
बाकी त्यांनी कसा बसतोय अंगाला किंवा रिंकल्स येऊ नये यानुसार जर उंची कमी जास्त अशी ठेवली असेल तर मला माहीत नाही, पण थोडीशी मला असं वाटते अजून थोडीशी लेंथ पाहिजे होती ब्लाऊजची. कारण मला ना शॉर्ट ब्लाऊज नाही आवडत. बऱ्याच बायका घालतात शॉर्ट, पण मला नाही आवडत असं वरती मला एकदम असं पोटापर्यंत खाली असला ना तरी पण चालतो, काही प्रॉब्लेम होत नाही. आणि तर बघायचं सगळं ठेवून इथं मी ना व्यवस्थित कटिंग करून घेतला आणि मग स्टिच केला. मला ब्लाऊजला थोडासे होते, पण साडी इतकी सुंदर आहे ना, एवढी सॉफ्ट मटेरियल साडी आहे. आणि त्याच्यानंतर आज किती वर्षातून पहिल्यांदाच केक बनवला म्हटलं तरी चालेल रव्याचा. त्याच्या आधी मी नव्हता ट्राय केला. सेम झाला होता, जसाच्या तसा झाला होता. प्रॉब्लेम एवढाच झाला होता की जास्तच गोड लागत होता, मला गोड नव्हता आवडत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काहीतरी इसेन्स वगैरे टाकायला पाहिजे होता फ्लेवर येण्यासाठी, व्हॅनिला किंवा कोणता तरी, मग ते छान फ्लेवर आला असता. ही एक मिस्टेक झाली. जर तुम्ही करणार असाल ना तर नक्की व्हॅनिला इसेन्स टाका. आणि काल मी ऑफर ठेवली होती खणाच्या आणि पैठणच्या कपड्यावरती, आणि फ्री शिपिंग दिल्यामुळंच प्रत्येकाने 10 मीटर, 11 मीटर, 20 मीटर असाच कपडा घेतला होता. तर भारी वाटत होतं. आणि माझं कसं आहे की बाबा माझ्याकडे आता जो घरात कपडा आहे ना तो संपवायचा आहे, आणि खानाचं जे मी करत होते बिझनेस तर तो मी बंद करणार आहे. त्याच्यामुळे माझं हे सुरू होतं की बाबा चला ऑफर देऊया आणि हा खण कपडा जो आहे ना तर ते संपवून टाकूया. पण बऱ्याच जणी अशा म्हटल्या की आम्हाला 1च मीटर दे. तर आता तुम्हीच सांगा, मलाच हा कपडा 110-15 रुपये मीटरने भेटतो. मी जरी हा 140ला दिला, 60 ते 70 रुपये कुरिअर चार्ज लागतो. मग कुरिअर त्याच्यामध्ये तुम्ही 1 मीटर घ्या, नाहीतर 7-8 मीटर घ्या, कपडा इझिली जातो. आणि मग ह्याला नाही परवडत ना, म्हणजे माझा तोट्यात तो जाते ती जात आहे, पण स्वतःच्या पदरचे पण पैसे जात आहेत. तर असं होत नसतं. ती एक माझ्याकडून टिप द्यायची राहिली होती की मिनिमम 5 मीटर घ्यावं लागतं आहे. पण नंतर मी मेसेजवरती सगळ्यांना सांगितलं की 1 आणि 2 मीटर मिळत नाही, मिनिमम 5 घ्यावं लागेल, जेणेकरून आम्हाला शिपिंग फ्री देण्यासाठी परवडलं पाहिजे. 1 आणि 2 मीटरला फ्री शिपिंग देणं नाही परवडत. तर अजून खूप क्वांटिटी आहे माझ्याकडे खणामध्ये, त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर घ्या, कारण याच्यानंतर माझ्याकडे तुम्हाला खण मिळणार नाही आहे. खणाचं मी फुल स्टॉप करून साड्यांवरती फोकस देणार आहे. म्हणजे आता डेली यूजच्या साड्या वगैरे ह्या अशा आणायचं माझं चालू आहे. त्यामुळे हे खणाचं संपवायचं आहे. पैसे जमा करायचे आहेत हा खण विकून. कमी जास्त म्हटलं तरी 50-1 हजाराचा हा खण आहे माझ्याकडे घरात आहे तो. त्यामुळे तो सेल करायचा, तेवढं साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे आणि डेली यूजच्या मिक्स अशा काही साड्या आणायच्या आहेत. तर त्यासाठीची सगळी तयारी चालू आहे. आता बघूयात नवीन सुरुवात अजून एक, म्हणजे जरा मी स्वतः आता जास्त इन्व्हेस्ट करायचं ठरवलं आहे. याच्या आधी मी करत होते 25-30पर्यंत इन्व्हेस्ट करत होते, पण आता ना, आता डायरेक्ट मोठा तडा दणका द्यायचा. बघूयात जे होईल ते होईल. शेवटी रिस्क तर घ्यायचीच, आणि मराठी माणसं आपली मागं राहतात रिस्क घ्यायला भीती वाटते, म्हणून पण मी घेणार आहे. आणि मला माहीत आहे सक्सेस भेटेल, कारण मी जेवढंही म्हणजे रडत-बिडत होती की नाही ह्याच्यासाठी की माझं बंद झालं, पण त्याच्यानंतर आता माझं परत तसंच्या तसं, इतकं नाही पण परत जसंच्या तसं सुरू झालं आहे WhatsApp. कारण माझे नंबर हा जो नवीन नंबर आहे ना जवळपास खूप लोकांकडे गेला आणि सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केला. त्याच्यामुळे माझ्याकडे परत आता कॉन्टॅक्ट वाढायला लागलेत. आता 1-1.5 हजारच्या आसपास कॉन्टॅक्ट परत गेलेले आहेत. त्यामुळं लवकरच ते 20,000च्या आसपाससुद्धा जातील. त्यामुळे आता मला काही वाटत नाही. आणि आता माझं WhatsApp बंद वगैरे पडणार नाही, त्याच्यासाठी मी काही सेटिंग लावून घेतलेले आहेत. मी एखादा लाँग व्हिडिओ ना व्यवस्थित सविस्तर बनवून आपल्या टेक चॅनलवरती टाकणार आहे. त्यासाठी वेळ मिळत नव्हता, पण आता मिळेल प्रॉपर वेळ, कारण आता मी थोडंसं ह्या सगळ्यातून बाहेर पडून थोडा रिलॅक्स टाईम घेणार आहे. जेणेकरून आता संपलेलं पण आहे आणि गावाला पण जायचं आहे, त्याच्यामुळे आता ऑर्डर पण जास्त घेणार नाही. 25 तारखेपर्यंतच ऑर्डर घेणार आहे, त्याच्यानंतर नाही घेणार ऑर्डर. आम्हाला 31ला गावाला जायचं आहे, पण त्याच्या आधी 2-3 दिवस मला माझे ब्लाऊज शिवावे लागतात, ड्रेस शिवावे लागतात त्यासाठी. तर चला, आता सगळ्या इथं खणाच्या घड्या घालून झालेल्या होत्या आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण थोडासा हेअर पॅक लावूया. दुसऱ्या दिवशी सकाळचा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे हा. तर इथं ना प्रोटीन हेअर मास्क आहे. याच्या आधी मी मेहंदी पण लावली परवाच्या दिवशी. माझी नखं वगैरे बघा ब्लॅक आहेत, मी हातानेच लावते मेहंदी. तर हा प्रोटीन पॅकसुद्धा मी इथं हातानेच लावते. मला हाताने प्रॉपर लावता येतं. हँड ग्लोव्ज घातले ना मला व्यवस्थित लावता येत नाही किंवा अंदाज येत नाही. मी ज्यावेळेस पण मोबाईलमध्ये बघते ना मला अंदाज येत नाही, पण ज्यावेळेस मी डोळे बंद करून मेहंदी लावते ना त्यावेळेस प्रॉपर मेहंदी म्हणा किंवा मग काही पॅक वगैरे व्यवस्थित लागतो. तर हा प्रोटीन पॅक ना महिन्यातून एकदा नक्की वापरला पाहिजे. आणि माझी इतकी जास्त केस गळत होती, अगदी नाही कमीच म्हटलं म्हणजे पूर्णच नाही, पण अगदी 70% केस कमी झालेले आहेत मेहंदी लावल्यापासून आणि हा प्रोटीन मास्क लावल्यापासून. आता दोन्हीतला कशाचा नेमका रिझल्ट आला ते काय मला कळलं नाही, पण माझी केस गळती कमी झाली हे मात्र नक्की. तर मग मला असं वाटतं दोन्हीमध्ये असेल. मेहंदी तर मी अशी ब्लॅक किंवा जे बाहेर मिळतात ती नव्हती लावली, जी नॅचरल म्हणजे त्यांनीच पाठवली. तर हा प्रोटीन पॅकही त्यांनी पाठवला होता.
मेहंदी त्यांनी भुकटा म्हणजे नॉर्मल मेहंदी जी राहतात ना आपली पानं मेहंदीची, ती पानं फक्त बारीक करून त्याची पावडर बनवलेली मेहंदी, ती वाली मेहंदी मी लावली. अशी पुड्यातली मेहंदी वगैरे तसली नव्हती लावली. आणि एकदम मी भिजत ठेवली होती दिवसभर कढईमध्ये लोखंडाच्या. आणि आत्ता ना हे कंटिन्यू मी करणार आहे 1-2 महिन्यातून. कमीत कमी प्रोटीन पॅक तरी लावणारच आहे, मेहंदी जरी नाही लावली तरी. कारण मेहंदीची मला थोडी ॲलर्जी आहे, मेहंदीच्या पानांची. पण ह्याची नाही एवढी ॲलर्जी. प्रोटीन पॅकला मला काय वाटलं नाही. मेहंदी लावली त्या दिवशी थोडंसं मला त्रास होत होता, पण ह्याला काय झालं नाही. त्यामुळे आता मी ठरवलं की प्रोटीन पॅक आपण कंटिन्यू मंथली करूयात, जेणेकरून केस चांगली राहतील. आणि खरंच केस गळायची बऱ्यापैकी कमी झालेत बरं का. त्यामुळे तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल ना तर त्यांच्याकडून नक्की घ्या. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यांचा ID वगैरे नंबर सगळं मेन्शन करेन. छान आहे, रिझल्ट मला आवडला. असं नाही की बिलकुल नाही, पण बऱ्यापैकी आवडला. कारण ज्या दिवशी मेहंदी लावत होते ना, मेहंदी लावताना अशी आपण ओढतो ना केस खाली, अशी बघा आता मी जशी ओढते तशी, तर हातातच केस निघून यायचे. पण आज नव्हते, आज बऱ्यापैकी कमी होते. म्हणजे मेहंदीचाच जास्ती फरक पडला असेल असं मला वाटत होतं. आज एवढी निघत नव्हती. त्यानंतर हा मास्क लावला आणि मग तर पूर्णच बंद झालं. आणि सोबत तेल आणि शॅम्पू हा पण त्यांचाच यूज करावा लागतो आहे. म्हणजे तेल, होममेड तेल, होममेड शॅम्पू, ह्या सगळ्या गोष्टी होममेडवाल्याच यूज कराव्या लागतात, तर फरक पडतो. नाहीतर एक इकडचं एक तिकडचं सिरम कोणत्या तर चांगल्या मोठ्या ब्रँडचं, हे जरी असं मिक्स न करताना एक लेवलने ठेवायचं आहे सगळं. माझा टकला बघा इथं कसा झाला आहे. एवढी केस गेलीत ना की अगदी छोटे छोटे माझे टक्कल दिसायला लागले. आणि मला हे बंद पूर्णपणे करायचं होतं. त्यामुळे माझे तर प्रयत्न चालू आहेत. आणि जसं होईल तसं कमी होता प्रोटीन पॅक, पूर्ण जास्ती नव्हता आणि पातळ पण जास्त करू शकत नव्हते, म्हणून पुरवून इथं लावत होते. तरी बऱ्यापैकी मोठी पुडी होती, 100 ग्रॅमची, तरी पण नाही पुरली. काय माहीत कसं काय, पण ठीक आहे चला. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक विनर काढणार होतो, तर आता आपण 2 विनर काढणार आहे. म्हणजे यूट्यूबलासुद्धा खूप उखाणे घेतले बायकांनी आणि इन्स्टालासुद्धा घेतले. पण आता जे यूट्यूबला आहे ते इन्स्टाला नाही आहे, त्याच्यामुळे मग आपण इन्स्टाचे सेपरेट आणि यूट्यूबचे सेपरेट विनर काढणार आहोत. तर बघूयात आता कोण विनर होतं आहे. मी थांबले जरा, कारण की अजून भरपूर कमेंट आणि लाईक भरपूर येत आहेत. त्यामुळे म्हटलं थोडंसं स्टॉप घेऊ आणि एक दिवस यानंतर म्हणजे 1-2 व्हिडिओ टाकल्यापासून दुसऱ्या दिवशी आपण विनर काढूयात म्हटले. तर चला, तुम्ही अजून जर उखाणा घेतला नसेल तर नक्की घ्या, जेणेकरून बघूयात आता लकी कस्टमर 2 कोण आहेत, लकी विनर. ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर त्याच्यानंतर बघा मस्त असं बॅगनी पॅक करून घेतले आणि त्याच्यानंतर 2 तास ठेवायचं आहे. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.